अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तयाचे एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवकऱ्यांस नित्य द्यावा त्रास व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. ते पासून बाळप्पासी त्रास देत हरदिशी गारहाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकोने उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकोने बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया जोडी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडण करी भौसाळ. ते ऐकोने बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे तेथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिने समर्थाजवळी पातले. तेव्हा एके सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन लाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञापना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले.
श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करुनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे. परी राणीस भिवुनी तैसे न केले तयानी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे कोणिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीचिया सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता, पंच नेमुनी व्यवस्था केली असे न पराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करुणी. प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आधी मध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुख ही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता.
दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री यामिना, आश्चर्य देजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, क्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वरुण आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्करदई प्रकटोपये, शांती मनी सदा वसो व्रथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, व्रथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजनी उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था, असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभ भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ हेती हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची, सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळ वेढे ग्रामांत राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची त्याची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती दयांते, त्यावेळी मंगळवेढ्यांत बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज, कंटकशय्या करून तियेवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे, मग बसाप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता, करीतसे आकांता मने घर बुडाले, बसाप्पा येता ग्रहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसारासी, वेळ काय लागले, परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत,
तव झाली असे रात घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची, तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहोकडे, वृक्ष छाया अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहोनिया ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी तितुके जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीते एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे, असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गुढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु.